धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे। जालना आणि अंबड शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली असून शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। धनगर नेते दीपक बोराडे यांच्या मुंबईतील नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी दीपक बोराडे हे मुंबईच्या दिशेने रवाना होणार होते। मात्र त्याआधीच जालना आणि अंबड शहरात तणाव निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा दंडाधिकारी अशिमा मित्तल यांनी संचारबंदीचे आदेश दिले आहेत। या आदेशानुसार नागरिकांना विनाकारण बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली असून शैक्षणिक संस्थाही बंद ठेवण्यात आल्या आहेत। दीपक बोराडे यांचे निवासस्थान असलेल्या मुक्तेश्वर द्वार परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। त्यांच्या घराकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आली असून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनधारकाची पोलीस कसून चौकशी करत आहेत। या संवेदनशील वातावरणात कोणत्याही प्रकारची अफवा पसरू नये आणि शांतता राखली जावी यासाठी पोलीस प्रशासन डोळ्यात तेल घालून पहारा देत आहे। मात्र या संपूर्ण कारवाईबाबत अधिकृत प्रतिक्रिया देण्यास पोलिसांनी सध्या नकार दिला आहे। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, जालना।